हाय नमस्कार सगळ्यांना. शुभ दुपार. कारण आता 11-12 वाजून गेलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. मला जास्त काही माहिती नाही, पण थोडी माहिती आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. माणसामध्येही देव बघावा. काय माणूस म्हणजे मदत करणं, माणूस कसा मदत करतो ह्याच्यावरनं माणसाला ओळखावं माणसाने. आता आपण काही तेवढं करू शकत नाही, पण जी व्यक्ती करते त्याच्याकडनं आपण काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो ना. अं, ते ते लय मोठे आहेत, पण आपण थोडंसं मदत म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवत आहे. की कसं आहे, लहानपणापासून त्यांनी म्हणजे गरिबी बघितली. कधी म्हणजे त्यांना सगळ्याच सुखसोयी मिळाल्या नाहीत, गरीबच होते. त्यांचं कुटुंबच लहानपणी गरीब होतं. पण नंतर त्यांचं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले नोकरीसाठी. मग त्यांना एक नोकरी मिळाली. मला जेवढं थोडं थोडं लक्षात आहे तेवढं म्हणजे माहिती आहे तेवढंच मी बोलणार आहे. जास्त मला माहिती नाही, त्यामुळं जास्त काही मी बोलणार नाही. तर नोकरी करता करता त्यांना म्हणजे असं वाटलं की बाबा आपण कुणाला तरी मदत करावी, किंवा असं काय त्यांच्या मनात आलं असणार. तर त्यांना ना रस्त्यावरती एक उपाशी म्हणजे भूक लागली अशी एक बाई त्यांना दिसली, वयस्कर आजी दिसली. तर त्या आजीला त्यांनी चहा आणि नाश्ता दिला. आणि तोच व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला. तो व्हिडिओ जो व्हायरल झाला तेव्हापासून त्यांना ती म्हणजे माणसाला काहीतरी असं असतं ना की बाबा की हे आपण करू, असं माणसाच्या डोक्यात कुठंतरी विचार चालू असतात नाही का. तर तो तसंच काहीतरी त्या व्हिडिओने त्यांना ते म्हणजे प्रेरणा मिळाली म्हणा, किंवा काय तुम्ही म्हणू शकतो तसं. आणि मग तिथून पुढं मग त्यांच्या म्हणजे माणसाकडे कसं थोडं पैसे आले की माणसाला वाटतं की आपण काहीतरी करावं. तिथून पुढे त्यांना प्रेरणा मिळाली असं की आपण काहीतरी करू शकतो, असं झालं असणार. त्यामुळं त्यांना ती म्हणजे करण्याची त्यांना इच्छा झाली. आणि तिथून पुढं मग त्याने तो व्हिडिओ जो व्हायरल झाला तो, तर ते साहेब आहेत ना ते व्हायरलच होत गेले. तर तुम्हाला माहिती आहे का कुणाबद्दल मी बोलत आहे ते? तरच मी तुम्हाला शेवटी सांगते किंवा मध्ये कुठंतरी सांगते. असंच मी व्हिडिओ बघत होते यूट्यूबवरती. बघता बघता मला त्यांचे व्हिडिओ सतत व्हिडिओ यायला लागले, आणि मी ते व्हिडिओ बघत बघत गेले. आणि म्हणजे असं सारखं वाटायचं की त्यांच्या व्हिडिओमधनं आपल्याला म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आहे, आणि ती व्यक्ती आहे ना रस्त्यावर बसणाऱ्या लोकांबरोबर जेवणार, त्यांना खाऊ घालणार. जी मुलं आहेत ती अशी कपडे साधीसुधी मळकी कपडे, तर त्यांना ती कपडे घेऊन देणार. ते आपण मी तर काहीच करत नाही, माझा विषय तर सोडून द्या. फक्त मला त्यांच्याबद्दल व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी म्हणजे कोणापर्यंत पोचल किंवा पोचणार नाही, पण मला एक इच्छा होती की एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या आपण थोडंसं काहीतरी बोलू शकलो तर म्हणजे मला वाटलं होतं की त्यांच्याबद्दल आपण व्हिडिओ करावा. म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत केली, लोकांना रेशन नेऊन दिलं. तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनमध्ये किती लोकांचे हाल होत होते, तेव्हा खाण्यापिण्याचे कसे हाल व्हायचे लोकांना. म्हणजे जर ते नाही का एका जागेला ठेवायची खोलीमध्ये, त्यांना जेवण व्यवस्थित दिलं जायचं नाही, क्वारंटाईन. तर असं तर त्यावेळेपासून ते जास्त प्रसिद्ध होत गेले. आणि प्रसिद्ध होण्यासाठी काही लागत नाही. जर एखादा व्यक्ती जर झाला ना प्रसिद्ध, तो कसाही प्रसिद्ध होऊ शकतो. तर तसेच हे सुदैव व्यक्ती आहे. आणि खरोखर मनापासून मनाला म्हणजे खरंच त्यांचे आभार म्हणजे एक कमीच आहे हा शब्द माझ्याकडनं. पण खरोखर मला मनापासून ते व्यक्तीचं आवडतात म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आणि दवाखान्यामध्ये सुद्धा कुणाकडे पैसे नसले तर ते पैसे स्वतः खर्च करतात. जाताना कुठं जर जनावरं असली, कलिंगड खात होते आणि तिथून एक जनावर आलं, हातातलं कलिंगड त्या गायने नेलं. तर त्यांनी लगेच ते टरबूज कलिंगड ते सगळं आणलं आणि त्या जनावरांना खायला घातलं. म्हणजे नुसतं माणसांसाठीच करतात असं नाही, जनावरांसाठी सुद्धा ते करतात. म्हणून म्हणजे केवढी मोठी व्यक्ती असा मी असणार ती तुम्ही विचार करा. आणि खरं मला त्यांच्याबद्दल लय आदर वाटतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे बघा, त्यांचं एक वाक्य आहे काय, एक वाक्य आहे
नेहमी सांगतात माणूस श्रीमंत होण्यापेक्षा चांगला माणूस होऊन राहिलेलं बरं. नुसती श्रीमंती काही कामाचे नसते. म्हणजे नुसता पैसा पैसा म्हणला ना तर तुम्ही काहीच कमवू शकणार नाही. हां, त्याच्यातून आपण थोडंफार जर कुणासाठी जर दान जर केलं तर ते कधीही माणसाच्या म्हणजे उपयोगाला येऊ शकतं. आणि एक माणूस म्हणून जर जगायचं असेल ना तर खरोखर ही वाक्य लक्षात ठेवा. हां, अशी व्यक्ती कोण आहे तुम्हाला सांगू का? हुसेन मनसुरी साहेब. तुम्हाला कुणाला माहीत आहे का नाही माहिती, पण हे व्यक्ती आहे. मला भरपूर असं लिहून दिलेलं होतं बरं का त्यांच्याबद्दल, म्हणजे पण मला ते काय एवढं डोक्यात आलं नाही आणि मी ते लिहूनही घेतलं नाही. महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, मी जे बोलते ना ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि जे लिहून घेतलेलं आहे ती वाचून देण्यापेक्षा ना असं मला वाटलं. आणि महत्त्वाचं मला ज्याला जास्त माहिती नव्हतं पण त्या गरिबीतून ते शिकत गेले. जे आपल्याला लहानपणी जे मिळालेलं नसतं नाही का, आणि ते मोठं झाल्यानंतर मिळालं तर आपल्याला ती आपली म्हणजे गरिबी आठवली पाहिजे असं मला म्हणायचे. लहानपणी आपल्याकडं पैसा नसतो ना, आपण मोठं झाल्यानंतर आपण काहीतरी नोकरी किंवा आपल्याला चांगलं काहीतरी काम मिळतं आणि मग आपल्याकडं पैसा येतो ना. पण लहानपण कधीच विसरायचं नसतं की आपण लहानपणी काय कमवलं काय नाही, म्हणजे आपल्याला मिळालं काय मिळालं नाही. तर त्यांनी ते त्या गरीब लोकांना गरजू लोकांना बघा मदत केली आणि स्वतः डोळ्यातनं पाणी काढतात. मला न लई वाईट वाटतं की एवढी मोठी व्यक्ती आहे आणि खरोखर त्यांचे मनापासून आभार. अजून भरपूर काय काय बोलण्यासारखं आहे पण मला एवढं काही ते आठवत नाही. पण एक माणूस म्हणून आणि माणसातला देव म्हणून ती नक्कीच व्यक्ती चांगली आहे आणि त्यांच्याबद्दल खरोखर सर्वांना आदर असला पाहिजे. मी म्हणजे स्क्रीनला त्यांचा फोटो लावते. त्यांना माहीत नसेल ना तर त्यांनी त्यांची व्हिडिओ नक्की बघा. एवढी मदत आणि ते जे मदत करतात ना ती मदत बघून अजून लोक त्यांची म्हणजे मदत करायला लागले गरीब लोकांचं. ही तुम्हाला मी सांगते की आपणही हे बघा आपण जास्त काही करू शकणार नाही पण एखारीचा वाटा म्हणून थोडीफार आपण हे कुणाला तरी मदत करू शकतो. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आपण त्यांनी लई मोठी मदत केली ना, आपण कुणाला 2 रुपये 10 रुपये देऊनसुद्धाही आपण मदत करू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपण जन्माला आलो आहे ना तर आपण लई नाही पण छोटीशी तरी मदत करू शकतो. एवढंच मला म्हणायचं आहे. तर असे हे हुसेन मनसुरी साहेब खरोखर मनापासून त्यांचे धन्यवाद, मनापासून आभार मानते मी त्यांचे. बरेच दिवस झाले मला हा व्हिडिओ बनवायचा होता पण कसं असतं आपल्याला थोडा वेळ म्हणजे तो व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा वेळ पाहिजेला असतो का आणि डोक्यात आपल्या ते सगळे शब्द आठवायला लागतात. कारण आपण ते एवढे मोठे व्यक्तीबद्दल बोलणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय. तर असे हे हुसेन मनसुरी मला दिलं होता एक लेख असा मोठा लिहून पण मला त्यातलं जास्त काय आठवलं नाही. आपलं मी माझ्या शब्दातून मी बोलून दाखवते. मी यूट्यूबवरती पाहिलेली एक व्यक्ती हुसेन मनसुरी आणि त्यांच्यासारखं होणं मग त्यांच्यासारखं आपण काय होऊ शकणार नाही मला माहिती आहे. पण त्यांच्याबद्दल आपण थोडंफार बोलू शकतो ना म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे मी हुसेन मनसुरी साहेबांसाठी. तर खरोखर मनापासून धन्यवाद. आणि त्यांच्यासारखं आपण नाही होऊ शकत पण एक त्यांचा व्हिडिओ बनवून ते अजून कोणापर्यंत तरी ते पोचू शकतील म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे माझ्या चॅनलवरती. आणि खरोखर त्यांच्या कार्याला खरोखर सलाम. असेच पुढे जात राहू देत आणि गरजू लोकांना गरीब लोकांना त्यांच्या हातून मदत मिळत राहू एवढीच माझी म्हणजे शुभेच्छा म्हणाल किंवा काय आता म्हणायचं मला काय शब्द मला नाही आठवत. पण खरोखर त्यांना मनापासून मी आभारी आहे त्यांची की ते गरजू लोकांना मदत करतात आणि रस्त्यावर त्यांच्याबरोबर खातात. ते आपण लोकांना बघितलं तर आपण बाजूला फिरतो पण ते त्यांच्याबरोबर खातात. त्या पोरांना कपडे, पोरांना खेळणी, कुणाला पाळणा नसेल तर पाळणा, कोणाला कपडे काही दिलं नाही असं नाही. मी एवढे त्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत ना खरोखर मनापासून मी आभारी आहे त्यांचे. असे हे हुसेन मनसुरी साहेब राहतात मुंबईला आणि दवाखान्यातल्या लोकांना सुद्धा सगळ्यांना मदत करतात. गरजू लोकांना सगळ्यांना कोणी पण असू दे, सगळं गरीब असू दे. तुम्हाला सांगते कुणाला कपडे नसले तर कपडे, बायकांना साड्या,
सगळे मदत करतात. म्हणून मला त्यांचे व्हिडिओ खरोखर मनापासून आवडतात. तर चला बाय बाय. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.